So very good morning everyone, and let's continue with our next lecture on index number. Yes, so there was homework yesterday. Let's cross check your answer which are there on your screen. Question number 3 and question number 4, you have 1.5 minutes to cross check. So do it fast. Cross check your answer. You have 1.5 minutes. Do it fast. Sir, calculation करताना perfect square आले नहीं. No, don't worry. Use log table. सब कुछ दिया हुआ है, सब कुछ सिखाया हुआ है. Don't use calculator. बच्चों, everything is given to you. Everything. You just have to do the calculation and nothing else. So पहिल्याचं summation of P1 into under root Q0 Q1 comes to 398.96. फोर्थ डिजिट पर्यंत थोडाफार फरक असेल. डोंट वरी, काही फरक पडत नाही. 398 आलंय, बास झालं. त्यानंतर अंडर रूट P0 सॉरी summation of P0 under root Q0 Q1 that is 381.52 guys, and using the Volska formula summation of P1 into under root Q0 Q1 divided by summation of P0 under root Q0 Q1 multiplied by 100, that comes to 95.63. and same with the question number 4, it is around 129.59. इथे लॉग कॅल्क्युलेशन तुमची एकदम ह्याच्यामध्ये आला असेल, बार मध्ये आन्सर आले असतील. Yes guys, so anybody having a problem with the log calculations? Anybody of you? If yes, do it again on your own. Okay, done guys. Okay, chalo, no problem. So I hope everybody of you is clear about what we are doing in this chapter. Yes guys, chalo. So time is also up. खूप वेळ झाला time of होऊन पण. चलो. So write down next question, question number 3, which is there on your screen. खूप फालतू क्वेश्चन दिलाय. प्राइस इंडेक्स नंबर दिलाय लॅस्पियरचा, प्राइस इंडेक्स नंबर दिलाय 500 चा, आणि ते म्हणतात फिशर काढा आणि डॉर्बिज वॉलिश काढा. नथिंग. चलो डू इट फास्ट. चलो बच्चों, काय करणार आपण डॉर्बिज वॉलिशला? 225 plus 144 divided by 2, that will be Dorbish and Bowlish. What will be features? 225 into 144, त्याचा अंडर रूट घेणार आपण. 144 ला 12 डायरेक्टली बाहेर घ्या. सो 225 चा रूट करा डायरेक्टली. That is 15. So 12 into 15, 180. तर 180 ला 100 ने मल्टिप्लाय करू नका बरं का, कारण की इथे आपल्याला डायरेक्टली लॅस्पिरन 500 दिला डायरेक्टली. डोंट मल्टिप्लाय दॅट व्हॅल्यू बाय 100 अगेन.
विथ द सेम फॉर्म्युला. येस, नो चेंज. पण हे फॉर्म्युले त्यांनी कुठेही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये मेन्शन केलेले नाहीत. डिरेक्टली दे हॅव यूज दिस फॉर्म्युलाज इन टू व्हॉट सोल्युशन्स. बट वी हॅव रिटन. टेक्स्टबुक मध्ये नाही येत पण आपण ते लिहिलेले आहेत. Yes, guys, is it done? I hope it is done because it's almost 2-3 minutes. Yes, guys, should I move ahead? So nothing to do in this, nothing. Okay, so by Dorwich-Bowlish it comes to 184.5 and by Fisher's it is coming to be 180. Solve example. Question number 4, write it down. Come on, guys, write it down. Question number 4. Yes, chalo, let's check. What are they saying? Find the missing frequency. Oh, that means they want us to find this one. Okay, missing price in the following table if लॅस्पियर्स अँड पास्चेज बोथ आर सेम. ओहो, आणि आपल्याला माहिती आहे दोघांना लागणार डेटा पण कसा आहे वळांनो वेगळा आहे, कारण की एक जण बेस इयर ऍज अ क्वांटिटी घेतो आणि एक जण व्हॉट बेस काय घेतो वळांनो बेस इयर्स करंट इयर्स क्वांटिटी. येस, सो आपल्याला सर्व डेटा इथे काढावा लागेल. बघा आपल्याला दिले का सर्व. येस, प्राइस दिली आहे, क्वांटिटी दिली आहे, प्राइस दिली आहे, क्वांटिटी दिली आहे, करंट इयर, बेस इयर, एव्हरीथिंग इज प्रोव्हाइड टू अस. ओके, अँड ते काय म्हणतात लॅस्पियर आणि 500 सेम सेम आहेत. जर लॅस्पियर आणि 500 सेम आहेत तर मी त्यांचे दोन्ही फॉर्म्युले इज इक्वल टू म्हणून लिहू शकतो की नाही बाळांनो. येस, सो जर नसन कळलं डोंट वरी, त्याला एक्स म्हणा. लेट द मिसिंग फ्रिक्वेन्सी बी एक्स आणि त्यानंतर बाळांनो लॅस्पियर 500चा डेटा ग्रॅब करायला सुरुवात करा. येस, सो टाइम इज ऑल्सो अप. चलो, now camera will go off. ओके, एवढ्या मोठ्या लाईनची गरज नाही आता.
चला आपल्याला काय काय दिलंय सगळं डेटा टाकून द्यायच्यामध्ये. आपल्याला कमोडिटी दिलेली आहे. आपल्याला काय दिलाय स्टार्टिंगला P0 दिलाय, P0 Q0, P0 Q0, P1 Q1. कमोडिटी काय काय आहे AB. ओके, चला काय म्हणतो 1 10 2 5, 1 10 2 5 आणि 1 5 x2, 1 5 x2. ओके, चला इथे लिहा लेट मिसिंग फ्रिक्वेन्सी बी एक्स. येस, तेवढं लिहिताना सर्वजण. डायरेक्ट एक्स तुम्ही कुठून आणला. चला लास्ट स्पेअर साठी काय पाहिजे आपल्याला P1 इंटू Q0 आणि पोगो पाहिजे आपल्याला. ओके, 500 साठी काय पाहिजे P1 इंटू Q1 आणि P0 इंटू अगेन Q1. एक कॉलम एक्स्ट्रा झाला, काही प्रॉब्लेम नाही. चला P1 Q0 20 5x, पोगो 10 5, P1 Q1 10 5x and P0 Q1 5 आणि 2. समेशन घेऊ. Therefore summation of P1 Q0, summation of pogo, summation of P1 Q1, summation of P0 Q1, that will be 20 plus 5x 15, 10 plus 5x and 7. Everyone, guys, check the calculations. चला मग P01 ऑफ लास्ट स्पेअर काढूयात. समेशन ऑफ P1 इंटू Q0 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 इंटू Q0 इंटू 100. चला, so is equal to 20 plus 5x divided by पोगो किती 15 multiplied by 100. येस, इक्वेशन नंबर 1. त्यानंतर P01 लिहा बाळांनो. प्राइस इंडेक्स नंबर ऑफ कोण आहे बाळांनो आता लास्ट स्पेअर्स झाला. आता कोण आहे 500. So write down formula P01 of 500 is equal to summation of P1 into Q1 divided by summation of P0 into Q1 into 100. चला P1 Q1 किती आहे 10 plus 5x 10 plus 5x divided by P0 Q1 7 into 100. त्यानंतर इक्वेशन नंबर 2.
ओके, P1 इंटू Q0 मी P1 इंटू P0 घेतला. सो P0 इंटू P1 इंटू Q0 20 प्लस 5x करेक्ट आएगी. Okay, make correction in P1. P1 into Q1 is a 10 plus 2x. Okay, chalo, great. आता no, therefore, write down given that P01 of last year is equal to P01 of past day. चलो हम दोनों आमने सामने लिख डालो. So is equal to 10 plus 2x upon 7 multiplied by 100 and 20 plus 5x divided by 15. 20 plus 5x divided by 15 into 100. ओके, जे जे कटतंय ते कटून टाका. हा कटला, हा कटला, 100 कटून गेला. बघा आता पण काही लहान नाही राहिलो की 100 पलीकडे घेऊन जायचं आणि मगच कट करायचं. हा कटराय कटणे दो बिंदास्त. ओके बच्चो, अजून काही कटतंय का? नाही, बस चला ट्रान्सफर करा. So 20 plus 5x into 7 is equal to 10 plus 2x into 15. So is equal to ओके. चलो therefore 10x बरं चला पूर्ण लिहितो. 35x minus 30x is equal to 150 minus 140. Therefore 5x is equal to 10. Therefore x is equal to how much? 2. Guys, have you understood? There is nothing. X equal to is the correct answer. बोलो बच्चों. So I hope it is done. Chalo, let's write down question number 5. You have 1 minute to write. Write down question number 5, which is there on your screen. If summation of पोगो दिलाय, summation of P0 Q1 दिलाय. बर, समेशन ऑफ P1 Q1 दिलाय आणि लॅस्पियर दिलाय आणि फाईन मार्शल एज वर विचारलंय. ओहो, गेम केलाय त्यांनी आपल्यावर. ओके चलो. सो मार्शल एज वरचा आपण फॉर्म्युला पाहूयात या इकडे.
ओके, चला मार्शल एजवर्थचा आपण फॉर्म्युला घेऊयात. आपल्याला काय दिलंय? P0Q0 पोगो दिलाय का? हा, पोगो आपल्याला पाहिजे. त्यानंतर P0Q1 दिलाय. P0Q1 ओके. उसके बाद P1Q1 हा पण दिलाय आपल्याला. म्हणजे आपल्याला P0Q0 पाहिजे. ही फ्रिक्वेन्सी आपल्याकडे मिसिंग आहे. एव्हरीवन ओके. आता P1Q0 ही फ्रिक्वेन्सी आपल्याला कुठून मिळेल बांधनो? पहा, त्यांनी आपल्याला एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली आहे. लॅस्पियर कोण दिली बांधनो आपल्याला? लॅस्पियरची आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिली आहे. लॅस्पियर इज 150. ओके, मग आपण लॅस्पियरचा वापर करून आपण समेशन ऑफ P1Q0 काढू शकतो की नाही बांधनो? येस, एकदा तो आकडा भेटला की आपल्याला ह्या तीन फ्रिक्वेन्सी आहेत. हा आकडा टाकून देऊ आणि मल्टिप्लाय 100 केल्यावर आपल्याला मार्शल एजवर्थ मिळून जाईल इझिली. येस गाईज, चलो. So let's write down. Given that, write down all given that at a glance. Chalo, write down all the given that at a glance. Given that P01 of Lasphere is equal to summation of Pogo P0Q1. Okay. Lasphere किती दिलाय? 150. Pogo 120, 200, 300. Okay, chalo. So this is all given that to us. Okay, chalo. Therefore, for summation of P1Q0 using P01 of Lasphere is equal to summation of P1 into Q0 divided by summation of P0 Q0 into 100. Don't forget to write that 100 because we have already multiplied that. Okay, in previous calculations while finding this 150. नाहीतर ते 1.5 असणार आहे. ओके, सो 150 इज इक्वल टू पोगो आहे का आपल्याकडे? येस, समेशन ऑफ P1Q0 डिवाइडेड बाय पोगो किती? 120 into 100. ओके, चलो. Therefore, summation of P1 into Q0 is equal to 150 multiplied by 120 divided by 100 is equal to 15 गुणिले 12. So summation of P1 into Q0 is equal to किती बांधनो? 180. ओके, आता आपल्याकडे चारही पॅरामीटर आलेत आपल्याकडे. पुट करा. Therefore for P01 of Marshall and Edgeworth using चलो P01 of Marshall and Edgeworth is equal to summation of P1 into Q0 plus summation of P1 into Q1 whole divided by summation of P0 into Q0 plus summation of P0 into Q1 multiplied by 100. बस सगळ्या व्हॅल्यूज पुट करायच्या मध्ये.
दोनशे तीनशे. Guys, so 150 is the answer. एवरीथिंग एट ए ग्लांस. बच्चों इसके अंदर समझाने जैसा कुछ है ही नहीं. सिर्फ अपने को काय मतलब काय लहानपणापासून असे एक्झाम्पल करतोय आपण. एक मिसिंग फ्रिक्वेन्सी असते, एका फॉर्म्युला यूज करून त्याचा ती फ्रिक्वेन्सी आपण फाइंड करतो आणि ती दुसऱ्या फॉर्म्युला टाकल्यानंतर आपल्याला आपलं उत्तर रेग्युलरली मिळून जातं. ओके, सो व्हेरी रेग्युलर एक्झाम्पल्स दॅट वी आर सॉल्विंग ओव्हर हियर. गाइज, आर यू देअर? बोला बाळांनो, आर यू देअर? Isn't it very easy chapter? Yes, very easy. बस इसके अंदर लॉग कैलकुलेशन का बस थोड़ा सा अपने को स्ट्रगल है, बस दैट्स इट, नथिंग एल्स. अगर लॉग अपने को अच्छे से आता है ना, बस दुनिया की कोई भी ताकत अभी अपने को आंसर काटने से नहीं रोक सकती. सो लॉग कॅल्क्युलेशन व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. मी तुम्हाला सांगितलंय, इवन यू हॅव टू यूज दॅट चॅप्टर इन युअर CA फायनल. गाईज, सो डोंट अंडर एस्टिमेट लॉग टेबल. तुमच्या सिलेबस मधनं त्याला काढून टाकलाय, न्यू सिलेबस मधनं. आय डोंट नो वाय. व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. तुमच्याच काय सायन्स मधनं पण काढून टाकलाय तो 11th. ओके, डन गाइज. चलो, सो 5 नंबर इज ओवर. लेट्स चेक. हा, P0Q1 180 अँड येस, मार्शल एजवर आपला आला किती आला बाळांनो? 150. येस. सो क्वेश्चन नंबर 6 there on your screen. Write it down fast. Again, you have 1 minute to write. Chalo, do it fast. Question number 6.
So let's check what are they trying to say. Summation of Pogo 180, summation of P0 Q1 200, P1 Q1, and Marshall Edgeworth is given to us and they are asking us to find past chains. कुछ नहीं, एकदम इजी बच्चों, करना पड़ेगा एकदम इजी. चलो लगाओ मार्शल एजवर्थ का फॉर्मूला लगाओ. उससे जो मिसिंग फ्रीक्वेंसी, कौन सा मिसिंग फ्रीक्वेंसी? P1 Q0. यस, समेशन ऑफ P1 Q0 निकालो. तो पास्टे का फॉर्मूला क्या बन जाता है? समेशन ऑफ P व्हाट? हाँ, P1 Q1 अपॉन समेशन ऑफ P0 Q1. अपने पास P0 Q1 तो दिया है, P1 Q1 भी दिया है, तो काय को निकालने का मार्शल एजवर्थ? इतना काइकू डायरेक्टली निकाल सकते अपन. मैं भी उनको लेस्पियर बोलना था क्या इधर? यांनी काय केलं बाबा आपण? P0 Q1 तो ऑलरेडी असं नाव होतं तुझ्याकडे. P0 Q1 ऑलरेडी होता. भाई कहना क्या चाहते हो? क्वेश्चन गलत है, आंसर गलत है. एक मिनट रुको. P0 Q1 त्यांनी आपल्याला काढायचा आहे. ओके, सो P1 Q0 200 घेतला. P1 Q0 200 घेतला. P1 Q1 280 घेतला आणि पोगो घेतला 180. गजब बेइज्जती है बेटा ये तो. P0 Q1 करून करायचं काय विचारायला? लॉट्स ऑफ प्रिंटिंग मिस्टेक्स. अरे भाई भाई भाई, रुको रुको जरा रुको, देखते अपन एडिट करते ना, क्वेश्चन को एडिट करेंगे. रुको. ओके, सो P1 Q0. ओके, तो इसको एडिट करो. सो देयर इज अ स्लाइट चेंज इन क्वेश्चन नंबर 1. Convert this as a P1 Q0. Question number 6, there is a correction. Okay, so correct that. Okay, chalo, correct that and start solving. There is nothing to wait. बस एवढंच बोलायचं होतं. सो अपने को P0 Q1 निकालना पड़ेगा. सो उसके लिए अपने को मार्शल एजवर्थ का फॉर्मूला यूज करना पड़ेगा. नथिंग. चल डू इट फास्ट.
Guys need not to have 5 minutes. This type of question do not require. So how much is 500? How much is 500? Come on. Chalo, chalo, last 2 minutes. Do it fast. Guys, is it done? So time is up. So answer, let's check answer. ओके चलो. सो जी मिसिंग फ्रिक्वेन्सी आहे नो कोणती P1Q0 त्याला आपण एक्स मानला. ओके नो प्रॉब्लेम. एक्स माना किंवा नाही मानला तरी पण चालतो. ओके चला जे जे दिलेलं आहे जे ज्या फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपण इथे पुट करूयात. ओके चला मार्शल एजवरचा आपण इथे फॉर्म्युला लिहिला बाळांनो पूर्णपणे. ओके चला P1Q0 दिलाय आपल्याला. येस किती बाळांनो तो 200. सो वी पुट द व्हॅल्यू ऑफ P1Q0. ओके त्यानंतर आपल्याला बाळांनो त्यांनी P1Q1 ची व्हॅल्यू दिलेली आहे का? लेट्स चेक. यस P1Q1 ची वैल्यू पण दिल्ली है 280 थी अपन पुट के लिए. उसके बाद पोगो दिया है क्या अपने को? पोगो. यस पोगो भी दिया 180 उसको भी पुट कर दिया. उसके बाद आपने क्या दिया? मार्शल एजवर्थ का भी वैल्यू दिया हुआ है. सो दैट आल्सो वी हैव इंसर्टेड इन द फॉर्मूला. यस बच्चों इसके अंदर कोई डाउट नाही. बस उसको सॉल्व किया. सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळालं? एक्स. एक्स म्हणजेच काय बाळांनो त्यांच्या भाषेत एक्स. बट आपण एक्स नाही मानला तरी पण चालतो. आपल्याला काय मिळालं बाळांनो? P01 इज इक्वल टू 140. येस बच्चो. बस आता 500 आपल्याला काय पाहिजे होतं? P1Q1 तर आपल्याकडे होता. बस आपल्याला काय पाहिजे होता? P1Q0. दॅट ऑल्सो वी गेट. सो 280 divided by 140 that is 200 and that is our answer. Okay बच्चों. So let's write down question number next. Question number 5 on your screen. And start solving. There is nothing new. It is just like second last example that we have solved. Write down question number 5 and start solving. There is nothing. डॉर्बिश बाउलिश यायला पाहिजे बाळांनो किती तुमचा डिवाइड बाय 2 करायचं त्याला. म्हणजे किती त्याला बाळांनो 130 डिवाइड बाय 2 सो 65. आणि हा यायला पाहिजे 9 चौक 36 म्हणजे 60. संपला ना विषय. कुछ भी नहीं ना इसके अंदर. लास्ट पेयर दिला 500 दिला. चलो डू इट फास्ट. यू हैव ओनली 1 minute टू राइट इट.
चलो do it fast. Only presentation, nothing. Those who could not recall, please refer previous question or refer to the formulas that we have written in your textbook, written in your notebook, which are not there in your textbook. So what your time is up? So answer is 65 and for Dorbish and Bowlish and Fisher साठी किती वाजनो 60. Only route we need to take. Okay, चलो question number 6. काय काय दिले पहा त्यांनी आपल्याला. पोगो दिलाय, P0Q1 दिलाय, परत P0Q1 दिलाय. नाही आता हा आपल्याला आता कळले त्यांचं. हा P1Q0 आहे. मेक इट P1Q0. देयर इज अ प्रिंटिंग मिस्टेक. आणि P1Q1 दिलाय. फाइंड लॅस्पियर, पास्चे, डॉर्बिश, बाउलिश, मार्शल and Edgeworth and of price index number. चलो do it fast. Start on your own. Question number 6. मी करण्यासारखं काहीच नाही वाढून त्याच्यात. Do it fast. So लॅस्पियर काय बांधनो, P1Q0 म्हणजे काय बांधनो 350 divided by P0Q0. So 350 divided by 140 multiplied by 100. 350 divided by 140 multiplied by 100. That will be last year's past काय बांधनो P1Q1 कुठे P1Q1 yes 460 divided by 200. $460 divided by 200 multiplied by 100. That will be पाचशे. डॉर्बिश बाउली त्या दोघांचा ऍव्हरेज आणि मार्शल एजवर्थ म्हणजे काय बांधनो P1Q0 प्लस P1Q1 म्हणजे 350 प्लस 460 होल डिवाइडेड बाय P0Q0 दॅट इज 140 प्लस 200. त्यांच्यामध्ये कुठेही गुणाकार नाही, मल्टिप्लाइड बाय 100.
ओके एव्हरीवन, सो लेट्स चेक. तुमचा लॅस्पियर आलाय बाळांनो 250. पाचचे आले बाळांनो तुमचा 230. डॉर्बिश अँड बाउलिसचा ऍव्हरेज इन बाळांनो 240. आणि मार्शल एजवर पहा किती लॉक टेबल, आय थिंक त्याला यूज करावं लागेल. And Marshall Edgeworth is a 238.2. Okay, so I have given you all the answers. Do everything on your own, and if you get any query, you can ask me anytime. Okay, so let's stop here and we'll continue our session tomorrow. Thank you very much.